नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सोनल भांबरे. आज आपण मानवी स्वभावाचे रहस्य हा आज वेगळा विषय आपण हाताळणार आहोत. गुरु माऊली भागवत असे म्हणतात, माणसाचा स्वभाव वेगवेगळा असतो. हे खरे आहे. स्वभाव हा कधीच बदलत नाही. स्वभावाला औषध देखील नसते, अशी देखील एक म्हण समाजात पसरलेली आहे. माणूस अंतर्मुख झाला, मंथन करू लागला, त्याला पश्चाताप झाला तर त्याचा स्वभाव पालटू शकतो. गुरुकृपेने स्वभावात बदल होऊन माणूस सप्रवृत्तीचाही बनू शकतो. पण स्वभाव म्हणजे काय हे जाणून घेणे या सर्वांआधी आवश्यक आहे. मानवी स्वभाव हा अनेक वृत्तीतून घडत असतो. अनेक वृत्तीचं फलित म्हणजे माणसाचा स्वभाव. परमेश्वराने माणसाला अनेक प्रकारच्या वृत्ती दिलेल्या असतात. या वृत्ती जन्मजात असतात. या विविध वृत्तीतून त्याचा स्वभाव आकाराला येत असतो. या वृत्ती अनेक प्रकारच्या असल्या तरी त्यात प्रमुख असे 2 गट आपल्याला पाडता येतील: सत्प्रवृत्ती आणि असत्प्रवृत्ती. या दोन्ही प्रवृत्ती ईश्वराने बहार केलेल्या असतात. या प्रवृत्तींपैकी कुठल्या प्रवृत्तीची माणूस निवड करतो यावर त्याचा स्वभाव घडत जातो. माणसाचा स्वभाव ही त्याच्या आयुष्याची पुंजी असते. या स्वभावाची चावी मात्र असते त्याची जिव्हा. जिव्हा म्हणजेच जीभ. माणसाच्या मनात अनेक प्रकारच्या भावनांची दाटी झालेली असते. जसे एखाद्या दुकानात अनेक वस्तू मांडलेल्या असतात, तसं माणसाचं मनही एक प्रकारे विविध भावनांचं दुकानच असतं. या भावनांपैकी कुठली भावना त्याच्यावर स्वार होईल हे त्यालाही ठाऊक नसतं. म्हणून तर एकाच माणसाला आपण कधी कमालीचं प्रेमळ, तर कधी कमालीचा रागीट, कधी कमालीचा उदार, तर कधी कमालीचा कंजूस असा टोकाच्या भावनांवर आरूढ झालेला पाहतो. माणसाचा स्वभाव म्हणजे स्वतःच्या भावनांची घडण. भावना त्याच असतात, पण त्यांचा कशाप्रकारे उपयोग केला जातो यावर त्याचा स्वभाव दिसून येतो. भावना कोमल असतील तर मृदू स्वभावात त्या प्रतिबिंबित झालेल्या दिसतील. त्याच भावना कठोर असतील तर रागीट, संतापी स्वभावात परावर्तित झालेल्या दिसतील. मात्र या भावनांचा कमाल पातळीवर जेव्हा उपयोग केला जातो, तेव्हा तो निकृष्ट स्वभावात रूपांतरित होतो. कमालीचा हटवादीपणा, कमालीचा कडवटपणा, कमालीचा स्वार्थ, मोह, राग, द्वेष या भावना वाईट असतातच, पण कमालीची दया, कमालीचा उदारमतपणाही घातक असतो. कारण मनुष्य या भावनांनी वाहवत जाऊन स्वतःचं नुकसान करून घेण्याची शक्यता अधिक असते. माणसाच्या वागणुकीवरून त्याच्या स्वभावाचा दर्जा ठरत असतो. भावना सत आणि असत अशा दोन्ही प्रकारच्या असतात. त्या जरी सत असल्या किंवा असत असल्या तरीही जेव्हा त्यांची कमाल मर्यादा
गाठली जाते तेव्हा त्या माणसाची वाटचाल विनाशाकडे होते. त्यामुळे या भावनांच्या कमाल मर्यादा गाठणे याचा अर्थ समतोलपणाचा अभाव असणे. चांगला स्वभाव म्हणजे काय? भावना संतुलित असणं, भावनांचा समतोलपणा साधणं म्हणजे उत्तम स्वभाव होय. अशी साधारणपणे स्वभावाची व्याख्या आपण करू शकतो. आकळसणारी माणसे उग्र भावनांच्या आहारी गेलेली असतात. या भावना कधी क्रोध, अहंकार फुंकर घालत असते. त्यामुळे त्या भावनांचा असा भडका उडतो की त्यामुळे वातावरण प्रक्षुब्ध होते. वातावरणात तणाव निर्माण होतो. चिडखोर, तापट व संतापी स्वभावाच्या माणसांच्या या अशा स्वभावामुळे त्याच्या सहवासात राहणाऱ्या माणसांचे जीवनही होरपळून निघतं. मनाची घुसमट होत असते. अशा माणसांचं त्या तामसी भावनांवर नियंत्रण नसल्यामुळे ते त्या भावनांच्या आहारी जातात. त्यात आणखी एक घटक काम करत असतो. जेव्हा त्या माणसांचे पापाचे परवड असतात, जेव्हा त्या माणसांचे पापाचे पारधे बळकट असते, तेव्हा त्याच्या या पापाच्या जोरामुळे अस्त भावना वरचढ ठरतात. ज्यामुळे त्या माणसांचा तामसी स्वभाव तसाच कायम राहतो आणि यामुळे पापात वाढच होत राहते. रंग, रूप, पैसा, शिक्षण या बाह्य गोष्टी असतात. या गोष्टींपेक्षा स्वभाव महत्त्वाचा. उत्तम स्वभावामुळे या गोष्टी गौण ठरतात. एखाद्या माणसाचा रंग, रूप काही काळ आकर्षित करूही शकेल, पण उत्तम स्वभावाची त्याला जोड नसेल तर इतरांना ती व्यक्ती नकोशी होईल. याउलट उत्तम उमद्या स्वभावाने माणसं जोडता येतील. अनेक प्रकारचे स्वभाव असले तरी अस्त भावनेतून घडलेला स्वभाव हा अहंकारी, उद्धट, अशांत, चिडचिडा, अस्वस्थ, जुलमी आणि संतापी वगैरे प्रकारच्या माणसांचा असतो. या उलट शांत, समंजस स्वभाव असेल तर असा माणूस सर्वांना प्रिय होईल. त्याचा सहवास हवाहवासा वाटेल. अशा स्वभावामुळे अशी व्यक्ती सर्वांना आदरणीयच वाटेल. सद्भावनेच्या समतोलातून सज्जन घडतात. त्यातूनच सद्गुणांच्या साहाय्याने त्याचं व्यक्तिमत्व आकाराला येतं. पण सद्गुणांचाही अतिरेक घडला तर चहात साखर 2 चमचे योग्य असते. पण जर का ती जरुरीपेक्षा अधिक घातली तर
तो चहा प्यावासा वाटेल का? तसंच सद्गुणांचं जेव्हा अतिरेक होतो तेव्हा मनावर असह्यचे वारच केले जातात. मनावर असह्यतेचे बळ उमटत असतात. मी स्पष्टवक्ता आहे. मी न्याय देतो. मी स्वातंत्र्य वृत्तीचा आहे. मला अन्याय खपत नाही. मी पारदर्शक आहे. असं जेव्हा माणसं मी करत असतात तेव्हा त्या सद्गुणांचं प्रदर्शन करत असतात आणि त्याचा परिणाम म्हणजे त्याच्या मनावर असहाय्यतेचा आसूदच ओढला जात असतो. ही माणसे सद्गुणांच्या आहारी जातात. असे अतिरेकामुळे या सद्गुणांचा दुर्गुणच होतो. या उलट जे सज्जन असतात ते मुखात सद्गुणांचा उच्चार करीत नाहीत. त्यांचे जाहीर प्रदर्शन मांडत नाहीत. त्याचा उच्चार ते मनातच करतात. शालीनतेने व्यवहार करतात. मर्यादेने व संयमाच्या सुरेख वापराने त्याचा स्वभाव संतुलित व सुरेख घडतो. खरे सज्जन कोण? तर ते की जे मी या असह्यतेच्या शेपटात स्वतःला गुंडाळत नाहीत. मीपणाचा अहंभाव ठेवत नाहीत. आपल्या अहमाला जो वाढवतो तो विकारात ग्रस्त राहिल्याने त्याचे व्यक्तिमत्व शांत जीवन जगूच शकत नाही. सतत अस्वस्थ, अशांत व त्यामुळे सदैव चिडचिड करणारं असतं. दुर्जन स्वभावाची माणसे ही तोंडाने अति बडबड करणारी, कृतीपेक्षा वाचाळतेत हरवलेली, शब्दांच्या बुडबुड्यात बुडून जाणारी अशी शब्दबंबाळपणे वागत राहतात. त्यातूनच त्यांचा बडाईखोरपणा वाढत जातो. या शब्दांच्या पोकळ व अर्थशून्य बडबडीतून त्यांच्या भित्र्या स्वभावाला तो समाजापासून जरी लपवण्याचा प्रयत्न करीत असला तरी तो निर्भय नसतो आणि भागवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे निर्भयता हा सगळ्यात मोठा सगुण आहे. ही निर्भयता माणसाला स्वास्थ्य, चित्त शांती, प्रसन्नता या इतर गुणांचा अनुभव देत असते. ज्याला चांगल्या स्वभावाने आयुष्य जगायचे आहे त्याने जीवनात ध्येय बाळगले हे निर्भय होण्याचे. निर्भय जीवन हे खरं जीवन. हे भूषण आहे. निर्भयता ही सुखी जीवनाची
चावी आहे. अशा प्रकारे मानवी स्वभावाचे रहस्य जाणून घेताना प्रिया तेंडुलकर म्हणतात, संस्कारांनी ज्यांची सिद्धी झालेली असते ती संस्कृती. म्हणून संस्कार आणि संस्कृती या दोघांचा अविभाज्य संबंध दिसून येतो. व्यक्ती जीवन जगताना आपला देह, मन, बुद्धी यांच्यावरही संस्कार करीत असतो. या संस्कारांची प्राप्ती त्याला आपल्या आजूबाजूच्या परिसरातून मिळत असते. व्यक्ती ज्या संस्कृतीत राहतो त्या संस्कृतीचा पूर्णतः परिणाम त्याच्या मनावर होत असतो. काही संस्कार त्याला घरातून मिळतात, तर काही संस्कार त्याला बाहेरून मिळत असतात. परंतु ज्या समाजात तो राहतो त्या समाजाचे गुणगान गायल्याशिवाय तो राहत नाही. कारण मानव हा समाजशील प्राणी आहे. त्यामुळे समाजाशिवाय आणि सामाजिक संस्कृतीशिवाय तो वेगळा राहू शकत नाही. येथे सांगायचे तात्पर्य एवढंच की प्रिया तेंडुलकर यांचा जन्म भारतात झाला आणि आयुष्यभर त्या भारतातच राहिल्या. त्यांचे पालनपोषण, नोकरी, लग्न इत्यादी सर्व गोष्टी भारतातच झाल्या. महाराष्ट्रातील ख्यातनाम नाटककार विजय तेंडुलकर यांच्या त्या कन्या होत्या. त्यामुळे भारतीय संस्कृतीचा प्रभाव आपोआपच त्यांच्यावर पडत गेला. विजय तेंडुलकरांनी प्रिया तेंडुलकरांवर कधीच कोणत्या बाबतीत रोखठोक किंवा जबरदस्ती केली नाही. घरातील हेच संस्कार लहानपणापासूनच प्रिया तेंडुलकरांमध्ये रुजले. एवढंच काय, तर पाश्चात्य संस्कृतीची भाषा इंग्रजी प्रियाने शिकावी हाही वडील विजय तेंडुलकरांचा हट्ट नव्हता. त्यामुळेच त्यांनी प्रिया तेंडुलकरांना इंग्लिश मीडियमच्या शाळेत न पाठवता मराठीतून शिक्षण दिले. त्यांनी इतर मुलांचा हेवा कधीच केला नाही. इतरांची मुले इंग्लिश शाळेत जातात, इंग्रजी शिकतात याबाबत त्यांचा कोणताही विरोध नव्हता. घराण्यातील संस्कार, वडिलांकडून मिळालेली प्रेरणा, मिळालेला लेखनाचा वारसा, त्यांनी दिलेले प्रोत्साहन, स्वतंत्र निर्णयक्षमतेचा अधिकार, आधार या सर्वांमुळे प्रिया तेंडुलकरांची मानसिक विचारसरणी आपोआपच भारतीय संस्कृतीकडे झुकलेली दिसते. प्रिया तेंडुलकरांचा या आधुनिक विचारसरणीचे त्यामुळे त्या सुशिक्षित होत्या. तरीही त्यांनी पाश्चात्य संस्कृतीला आपलेसे केले नाही किंवा त्यांना त्याचे आकर्षणही कधी वाटले नाही. त्यांनी एअरलाइन्समध्ये
चित्रकर्ती, चित्रपट अभिनेत्री, नाट्यसृष्टी, पंचतारांकित हॉटेलमध्ये स्वागतिका म्हणून, मॉडेलिंग आदी क्षेत्रांबरोबरच अधिक माध्यम क्षेत्रात काम केले. या सर्व ठिकाणी काम करताना त्यांना जो अनुभव आला, त्या अनुभवांना त्यांनी आपल्या कथांमध्ये स्थान दिले. रोजचे जीवन जगत असताना त्या एक स्त्री म्हणून आणि माणूस म्हणून या स्त्री जीवनाकडे सूक्ष्मतेने आणि सखोलपणे पाहत होत्या, त्यांचे निरीक्षण करीत होत्या. भारतीय स्त्री जीवनाकडे बघताना तिच्या वेदना, दुःख, दास्याने भरलेले जीवनाकडे बघून त्यांच्या कथांना विषय मिळत गेले आणि त्या समृद्ध झाल्या. अशा अनुभवांना त्यांनी आपल्या लेखनात स्थान दिले. त्यांच्या कथांमध्ये एक प्रकारचा सत्यपणा दिसून येतो. त्यामुळे आपोआपच त्यांच्या कथा नायिकाच्या जीवनातून, वागण्या-बोलण्यातून भारतीय संस्कृतीकडे डोकावताना दिसून येतात. प्रिया तेंडुलकरांच्या कथांमध्ये सुशिक्षित, मध्यमवर्गीय कुटुंबातील नोकरी करणाऱ्या स्त्रियांचे अनुभवविश्व दिसून येते. त्या कितीही सुशिक्षित, आधुनिक नोकरी करून स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या असल्या तरी त्या आपले भारतीय संस्कार विसरलेल्या दिसत नाही. आजही त्या जुन्या रूढी, चालीरीती, परंपरांच्या विळख्यात अडकलेल्या आहेत. या आधुनिकतेला आपलेसे करतात, मात्र परंपरेलाही त्या सोडताना दिसून येत नाही. प्रिया तेंडुलकरांच्या कथेतील स्त्रिया नवऱ्याला परमेश्वर मानणाऱ्या आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सुरुवातीपासूनच एका स्त्रीसाठी तिचा नवरा तिच्यासाठी परमेश्वराचे रूप असते. त्यामुळे नवऱ्याची सेवा करणे, त्याच्यासाठी जागणे हे त्या आपले जीवित कार्य मानतात. आज या बाबतीत थोडाफार बदल झालेला दिसून येत असला तरी प्रिया तेंडुलकरांच्या कथांमध्ये काही प्रमाणात भारतीय संस्कृतीच्या मर्यादा दिसून येतात. नवऱ्यासाठी जगणाऱ्या व त्यांच्या प्रेमासाठी आतुरलेल्या या स्त्रिया त्यांच्या कथांमध्ये आपल्याला दिसून येतात. सॉरी फॉर द लास्ट नाईट आणि सुमा लग्नकथेमधील अनिल, अनिता केतकर आणि सुंदरचे दिवस मधील राधा या स्त्रिया
आपल्या नवऱ्याला सर्व त्रास सहन करणाऱ्या आहेत. नवऱ्याने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर त्या विश्वास ठेवून तसे वागण्याचा प्रयत्न त्या करताना दिसून येतात. सुमा ही एअरलाइन्समध्ये नोकरी करणारी 28 वर्षाची तरुणी आहे. ही सुमा व्यक्तिरेखा सॉरी फॉर द लास्ट नाईट या कथेतील आहे. अशातच तिची शेखरशी ओळख होते. एअर होस्टेसला लग्न करण्याची परवानगी नाही म्हणून ती सह्या गोळा करत फिरते. लग्नानंतरच्या सुरुवातीला शेखर तिच्याशी प्रेमाने वागतो, परंतु लग्नानंतरच्या 8 महिन्यानंतर शेखरचे वेगळं रूप तिला पाहावयास मिळते. त्याच रात्री उशिरा घरी येऊन दारू पिणं, वस्तूंची आदळआपट करणे, तिला मारणे, त्यानंतर शेखर सकाळी लवकर उठून तिच्यासाठी चहा बनवून आणायचा आणि तिच्या केसांमध्ये प्रेमाने हात फिरवून म्हणायचा, सॉरी फॉर द लास्ट नाईट. यानंतरने तो चहासाठी खूपच आग्रह करायचा. मी जरा जास्तच घेतली, चुकलं माझं, माफ कर. पण नवीन ऑर्डर घेऊन आला होता. असे आपल्या वागण्याने शेखरचं त्या समर्थन करतात आणि त्याचे 2 मिनिट केसांमध्ये प्रेमाने फिरवलेल्या प्रेमाला भुलून सुमाही रात्रीचं सर्व विसरून नवरा म्हणून त्याचे सर्व गुण माफ करते. पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेत केवळ पुरुषांनी बोलायचे आणि स्त्रीने ऐकायचे. तीच परिस्थिती प्रिया तेंडुलकरांच्या कथांमध्ये दिसून येते. पुढे आहे सुंदरचे दिवस. या कथेतील राधा ही नोकरी करणारी, सुशिक्षित, आधुनिक, विवाहित स्त्री आहे. परंतु तीही आपल्या नवऱ्यासाठी ऑफिसमध्ये जाण्यासाठी कपडे काढून ठेवते, कपडे लॉन्ड्रीत देते, बटणे तुटलेली शिवते, बुटांचे मोजे देते. दिवसभरातील एवढी कामं ती आपल्या नवऱ्यासाठी करते. सुंदर हा तिचा मित्र, एकेकाळी तिचा प्रचंड मोठा भावनिक आधार असतो. आज तो आपले भावनिक दुःख तिच्यासमोर व्यक्त करतो तेव्हा तो तिच्या मांडीवर डोके ठेवून फुटून फुटून रडतो. त्या क्षणीही माझ्या नवऱ्याने पाहिले तर, ही भीती तिच्या मनाला पोखरते. हा विचार तिच्या मनात सुरू होतो. म्हणजे येथे राधालाही इतर व्यक्तींपेक्षा तिचा नवरा महत्त्वाचा वाटतो. त्याचाच विचार तिच्या मनात चालू असतो. सांगायचं एवढेच की इथे नवरा या तिच्यासाठी महत्त्वाचा नसतो. आजच्या पाश्चात्य देशात प्रत्येक स्त्री आपल्या
नवऱ्याला घर संसाराबरोबरच आपल्या करिअरला प्रामुख्याने विचार करताना दिसून येते. परंतु प्रिया तेंडुलकरांना आपल्या कथांमधील स्त्री व्यक्तिरेखा भारतीय संस्कृतीत पारंपरिक पद्धतीमधील स्त्रियांप्रमाणे वागताना दिसून येतात. नवऱ्याची सेवा करत करत स्वतःचे जीवन घालवायचे, प्रत्येक क्षणी त्याच्या सुखदुःखाचा, आवडीनिवडींचा विचार करणारी त्या आहेत. तसेच लग्न या कथेतील अनिता केळकर ही सुमा आणि राधा या नायिकांप्रमाणेच नवऱ्याला प्राधान्य देणारी आहे. नवऱ्याने प्रत्येक वेळी केलेली मागणी पूर्ण करणारी आहे. अनिता ही शिकलेली, आधुनिक युनिव्हर्सिटी गाजवलेली तिशीची तरुणी आहे. अस्मिता ही शिकलेली, आधुनिक युनिव्हर्सिटी गाजवलेली तिशीची तरुणी आहे. आता तिचे लग्न जयराम उदयवर यांच्याशी झाला. तो जयराम म्हणून तिचे नाव जानकी ठेवण्यात येते. एवढंच काम तर सासरी तिला आपल्या मनाप्रमाणे अनेक गोष्टी कराव्या लागतात. एवढेच नव्हे तर सासरी तिला आपल्या मनाविरुद्ध अनेक गोष्टी कराव्या लागतात. कुठली साडी नेसायची, कुठला दागिना घालायचा, रबरमध्ये बॉबकेचे केस कसे गुंडाळायचे, यावर मोठा गजरा टाकायचा, कुंकू लावायचा इत्यादी गोष्टी सासू सांगते आणि ती ऐकते. नवरा सांगतो म्हणून मा तिच्या दर्शनाला जाते. एवढं करून देखील नवरा वरून तिला म्हणतो, तुला आध्यात्मिक पीठिका म्हणजे काय हे कळणार नाही, कारण तुला कुठला सॉलिड बेस नाही की रूट्स नाही, असे तो तिला स्पष्टपणे म्हणतो. येथे सांगायचं तात्पर्य एवढंच की पूर्वीच्या काळी पुरुष जसा स्त्रीला एक गुलाम म्हणून वागवायचा किंवा स्त्री देखील नवऱ्याला परमेश्वर म्हणून त्याच्या सांगण्याप्रमाणे वागत होते, तसाच प्रियाच्या कथांमधील सुमा, अनिता केळकर आणि राधा या स्त्रीनायिका आहेत. त्यांनी आपली भारतीय संस्कृती जपून ठेवलेली नाही. या नवऱ्याच्या इच्छा, आकांक्षा, आवडी निवडी याचा विचार करताना दिसून येतात. सासू सासरा, नवरा, संसार हेच तिच्या आयुष्यातील खरे सुख त्या मानतात. या आज शिकून विविध क्षेत्रात जोडीपण करतात. असे असले तरी त्यांच्या मनात त्या आज शिकून विविध क्षेत्रात नोकरी करीत असतात तरी त्यांच्यासाठी नवरा
सासू सासरे, संसार, सुख-दुःख, प्रेम याच गोष्टींचा महत्त्वाचा आहेत. या सर्वांना सुखी ठेवण्याचा त्या प्रयत्न करतात. त्यासाठी स्वतःला कितीही त्रास झाला तरीही सहनशील वृत्तीने त्या सर्व सहन करतात. हा पहिला भारतीय संस्कृतीचा गुण प्रिया तेंडुलकरांच्या कथांमध्ये दिसून येतो. प्रिया तेंडुलकरांच्या कथांमधील स्त्रियांना नवऱ्याने कधीही मारले नाही. कितीही मानसिक छळ केला तरीही त्या मुकाटपणे सर्व स्त्री जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून दुर्लक्ष करतात. एवढंच काय तर अशा नवऱ्याने तिला काही क्षुल्लक कारणावरून सोडून दिले किंवा घटस्फोट दिला तरी त्या सर्व दुःख पचवतात. पाश्चात्य संस्कृतीतील स्त्रिया पहिला नवरा वारला किंवा त्याने घटस्फोट दिला तरी त्या धीटपणे पहिल्या नवऱ्याचा विचार मनातून काढून स्वतंत्रपणे दुसरा नवरा करतात. पहिल्यातच गुंतून राहत नाही किंवा निराश, उदास होत नाही. पण प्रिया तेंडुलकरांच्या कथांमधील स्त्रिया आपल्या पतीबरोबर एकनिष्ठ राहतात. नवऱ्याशी कधीही कोणत्याही प्रकारचा विश्वासघात करीत नाही. त्यामुळे घटस्फोटानंतरही दुसरं लग्न करण्यास त्या नकार देण्याचा प्रयत्न करतात. त्यातूनही त्यांनी आपली भारतीय संस्कृती जपून ठेवलेली दिसून येते. लग्न संपल्यानंतर या प्रिया तेंडुलकरांच्या नव्या कथेत अनु नवऱ्याला आवडत नाही म्हणून तो तिला घटस्फोट देतो आणि माहेरी परत पाठवतो. तरीही तिची त्याच्याविषयीची कोणतीच तक्रार नाही. तिला अनेक स्त्री-पुरुष संबंधांविषयीचे अनेक प्रश्न पडतात, परंतु प्रश्नांची उत्तरे तिला मात्र मिळत नाही. अशातच ती माहेरी जाते. तेथेही कुटुंबासाठी ती ओझं ठरते. जेव्हा भाऊ तिला दुसरं लग्न करण्याविषयी विचारतो, तेव्हा तिच्या बोलण्यातून ती आपल्या पहिल्या नवऱ्याबरोबरच कशी गुंतलेली आहे हे आपल्याला दिसून येतं. यातून तिचे भारतीय संस्कार प्रतीत होतात. ती म्हणते, लहान असताना मी बांधलेला वाळूचा किल्ला भावाने लाथेनं उडवून दिला. तेव्हा जितक्या सहजतेने त्यांनी म्हटलं की दुसरं बांधू, त्यात काय रडायचं, तितक्या सहजतेने आता दुसरा नवरा शोधण्याचा
गोष्टी करताहेत, अशीही अन्नू आपली प्रतिक्रिया व्यक्त करते. आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्रियांच्या बाबतीत प्रत्येक पुरुषच निर्णय घेत असतो. एक पुरुष तिचे दुसऱ्या पुरुषांबरोबर लग्न लावून देतो. तसेच येथेही एका पुरुष नवऱ्याने तिला सोडले आणि आता दुसरा पुरुष भाऊ तिचे पुन्हा दुसरं लग्न लावून देतो. परंतु या ठिकाणी तिच्या मनाचा, भावनांचा कोणीही विचार करत नाही. तिची दुसरे लग्न करण्याची इच्छा आहे असे ते सांगतात. फक्त कुठेतरी अडकून द्यायचे म्हणून आई वडील आणि भावाला वाटते. नवा गडी या नवीन कथेत मनीषाचा आसिफबरोबर घटस्फोट झालेला आहे. तिला दीपक नावाचा मुलगा देखील आहे. पण तरीही घटस्फोटानंतर ती आसिफकडून पोटगीचा खर्च नाकारते. अशातच तिच्या जीवनात सुरेश येतो. परंतु कुठलाही स्वार्थ साधून घेण्यासाठी ते मनीषाला कळतातच. ती सुरेशला लग्नास नकार देते. येथे सांगायचं तात्पर्य एवढंच की प्रिया तेंडुलकरांच्या साहित्यातील स्त्रियांना परपुरुषाचे आकर्षण वाटते असे नाही, किंवा त्या गौरी देशपांडे यांच्या कथांमधील स्त्रियांप्रमाणे पुरुषाकडून गरज भागवून घेत नाही. त्या आपापल्या परीने स्वतंत्र राहून आपले विचार जगण्याचा प्रयत्न करतात. हा भारतीय संस्कृतीचा दृष्टिकोन त्याच्या जगण्याच्या पद्धतीतून संस्कृतीत जपणूक करतात. पाश्चात्य संस्कृतीमध्ये विदाऊट मॅरेज लिव्हिंग टुगेदर ही संकल्पना खूप क्षुद्रक वाटते, किंवा आपापल्या गरजा पुरवून घेण्यासाठी लग्नाआधी इतरांशी त्यांचे वाईट संबंध असतात. परंतु आपल्या भारतीय संस्कृतीत या सर्व गोष्टींना अनितीची, पाप-पुण्याची चौकट लावली जाते. आणि प्रिया तेंडुलकरांच्या कथांमधील स्त्रियांनी ही चौकट मोडलेली नाही. त्यांना नाती तसेच नीती-अनितीची पूर्ण जाणीव आहे. काही वेळा चुकून प्रेमासाठी मोहाला बळी पडतात. तसेच पुढे नकटीच्या लग्नाला या कथेत प्रिया तेंडुलकर चंदा नावाची स्त्री उभी करतात. चंदा ही एअरलाइन्समध्ये नोकरीला आहे. आंतरराष्ट्रीय संस्कृतीमध्ये ती जीवन जगत असताना दिसून येते. परंतु तिला एक गोष्ट आवडत नाही. ती कितीही आधुनिक असली तरीही घरातील
मध्यमवर्गीय ब्राह्मणी संस्कृती तिला आतून आपल्याकडे ओढवण्याचा प्रयत्न करते. आई वडिलांनी पसंत केलेल्या निरंजन साठेशी तिचे लग्न ठरते, परंतु लंडनमध्ये राहणाऱ्या रॉबर्टवर तिचे प्रेम असते. त्यांची चंदाविषयी तक्रार एवढीच की तू माझ्याशी इतक्यात लग्न करू शकत नाही. लग्नाआधी तू मला हातही लावू देत नाही. परंतु शेवटी चंदा प्रेमाचा गळा दाबून आपल्या शील चारित्र्याला जपून भारतीय संस्कृतीचा विजय घडवून आणते. परंतु भारतीय संस्कृतीत या सर्वांना नीती अनीतीची बिरुदे लावली जातात. या सर्व बाबी चुकीच्या ठरविल्या जातात. याचाही विचार प्रिया तेंडुलकरांच्या कथांमध्ये आपल्याला दिसून येते. त्यांनी आपल्या भारतीय संस्कृतीची राखण केलेली आहे. हे प्रिया तेंडुलकरांच्या कथांचे मुख्य वैशिष्ट्य आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. भारतीय संस्कृतीत विवाह संस्थेला एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. प्रिया तेंडुलकरांनी आपल्या कथांमध्ये अनेक कुटुंबाचे संस्कार रंगविले आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीत कौटुंबिक नातेवाईकांना मानाचा असा दर्जा दिला जातो. कौटुंबिक नातेसंबंध एवढे जपले जातात की त्यासाठी प्रिया आपल्या सुखाचाही त्याग करते. नातेसंबंध जेवढे जपले तेवढे ते तुटतात. त्यासाठी प्रिया आपल्या सुखाचाही त्याग करतात. तसेच पुढे आंघोळ या कथेतील निर्मळा ही अशीच घराची जबाबदारी सांभाळणारी आहे. वडिलांच्या निधनामुळे घराची सर्व जबाबदारी तिच्यावर येऊ लागली. भावंडांचे शिक्षण, घराची सर्व कामे भावंडांचे शिक्षण ती स्वतः नोकरी करून पूर्ण करते. त्यासाठी ती आपल्या प्रेमाचा देखील त्याग करते. देवदत्तांवर केलेले प्रेम ती या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असते. एवढेच नव्हे तर जेव्हा तिला बरीच वर्ष संघर्ष करून अनेक लढवय्या लढून जेव्हा ती स्वतःचे नाव उज्ज्वल करते, अशा वेळी तिला अजय भेटतो. परंतु त्यालाही नोकरी सोडून गृहिणीपद करण्याचा आग्रह केला जातो. अशा वेळी तिला अजय भेटतो, परंतु त्यालाही नोकरी सोडून गृहिणीपद सांभाळायची गरज नाही, म्हणून निर्मला त्यालाही नेहमी नकार देते. येथे सांगायचं तात्पर्य एवढंच की कुटुंबाची जबाबदारी सांभाळत ही स्त्रीनायिका स्वतःला पार
विसरून गेलेली आहे. आधी घराची, नंतर भावंडांची, स्वतःच्या आयुष्याचे नुकसान करून घेतले आहे. तिने स्वतःच्या सुखाचा त्याग करून आई वडिलांना सुखावले आहे. स्वतः दिल्याप्रमाणे जवळून घरच्यांना प्रकाशमय केलेले आहे. असा त्याग, कुटुंबाशी प्रेम फक्त भारतीय संस्कृतीमध्ये दिसून येतो. प्रेम, मोह, आपुलकी, माया या कथेतील स्त्रिया निर्व्यसनीमध्ये इंटरेस्टेड आहे. हा एकमेकांविषयी वाटणाऱ्या जिव्हाळ्याने ती भारतीय संस्कृती अजरामर राहते. हेच प्रिया तेंडुलकरांनी कथांमध्ये जाणीवपूर्वक नोंदवलेलं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत लग्न हा पवित्र संस्कार मानला जातो. हा पवित्र संस्काराला प्रिया तेंडुलकरांच्या कथांमध्ये स्त्रीनायिकेची मनापासून तयारी करते. हे संस्कार ग्राह्य मानले जाते. भारतीय संस्कृतीत लग्न हा एक पवित्र संस्कार मानला जातो. या पश्चिम संस्कृतीला विविध संस्कृतीच्या घटनेबरोबर लग्नानंतर नवरा सासू यांच्याकडे अनेक वाईट अनुभव आल्यावरही त्यांनी संस्थेकडून नकार दिला. पण उभे राहिल्याने ते संस्कार बाह्य मानले जाते. लग्नानंतर नवरा सासू यांच्याविषयी अनेक विचार मांडलेले असतात. हे संस्कार ग्राह्य आहेत फक्त तुमच्यासाठी. पण प्रश्न उभे केले आहेत. नवरा दिला म्हणजे त्या पुरुषाखालील वाईट विचारांना लग्नाविषयी थारा नाही. पण याविषयी आपल्याला त्यांची कीव करावीसे वाटते याची जाणीव या समाजातील वाटतेच. पण तिचे आयुष्य उद्ध्वस्त करणे अशा पापात आपण पडायचं नाही. मात्र लग्न न केल्यामुळे समाज आपल्याला वाईट म्हणतो याविषयी आपली कीव करतो याची जाणीव या स्त्रीनायिकांना आहे. एवढ्यावरच त्यांच्या कथानयिका थांबत नाही, तर तिच्या मनात असाही विचार येतो की लग्न करणं म्हणजे बाजारातून जशी आपण एखादी वस्तू विकत आणतो तशी एक स्त्री आपल्या घरातून दुसऱ्या घरात आणून बाहुलीप्रमाणे सजवली जाते. यासारखे अनेक प्रश्न निर्माण होतात. स्त्रीनायिकांनी आपापल्या मनाला विचारताना दिसतात. मात्र याविषयी कुठल्याही प्रकारची बंडाची भूमिका घेताना त्या दिसत नाही. या कितीविषयी आधुनिक आपल्या घरी नवरा, संसार, घरदार यांच्यात त्या गुंतलेल्या आहेत. त्यामुळे त्याला लग्नाला कधीच नकार देऊ नका या पवित्र संस्कारापासून त्यांना
कितीही त्रास सहन करावा लागला तरी घर देत नाही. या पवित्र संस्कारापासून त्या कितीही दूर गेल्या करावा लागला तरी घरदार नवरा सोडून त्या जात नाही. स्वतःहून घटस्फोट पगार नाही किंवा दुसऱ्याला परपुरुषांकडे आकर्षित होण्याचाही प्रयत्न नाही. अर्थातच प्रिया तेंडुलकरांच्या कथांमधील स्त्रियांनी लग्न या संस्काराला आणि घटनेलाही त्यांनी आपलेसे केले आहे. पाश्चात्य देशातील स्त्रियांना लग्नानंतर थोडाही त्रास झाला तर त्या नवऱ्याकडून तात्काळ स्वतंत्र किंवा घटस्फोट घेतात, सहजपणे दुसरे लग्न करतात. परंतु प्रिया तेंडुलकरांच्या कथांमधील स्त्रिया आपल्या भारतीय संस्कारांमध्ये वाढलेल्या असल्याने लग्नसंस्थेला दिले जाणारे महत्त्व त्यांनी कायम ठेवले. एकंदरीतपणे विचार करायचे ठरविले तर प्रिया तेंडुलकरांनी भारतीय संस्काराला जीवनात प्रत्यक्षात अंमलात आणून जीवन जगणाऱ्या स्त्रीनायिका उभ्या केल्या आहेत. या पाश्चात्य संस्कृतीप्रमाणे बंड करीत नाहीत. केलाच तर तो विरोध तात्पुरता स्वभावाचा असतो. या कथानायिका पुरुषांची बरोबरी करण्याचा प्रयत्न करत नाहीत. प्रेमापोटी पूर्णतः आपल्या नवऱ्यामध्ये नतमस्तक झालेल्या आहेत. त्या आपल्याला सर्व गाद्या उपलब्ध करून देतात. प्रिया तेंडुलकरांच्या सर्व कथा या भारतीय दृष्टिकोन आणि भारतीय समाजमन समोर ठेवूनच लिहिल्या आहेत, असे येथे दिसून येते. त्यांच्या कथानायिका शिक्षित, अर्थार्जन करणाऱ्या, स्वतःच्या स्वतंत्रपणे विचार करणाऱ्या असल्या तरी त्या फक्त विचार करतात. विचारांना कृतीची जोड देण्याचे धैर्य दाखवित नाहीत. कारण या भारतीय संस्कृती आणि कुटुंबाचा आदर करणाऱ्या आहेत. एक दोन पाश्चात्य संस्कृतीत वावरणाऱ्या प्रियाच्या कथेतील नायिका असल्या तरी त्याचा स्वीकार त्यांनी केल्याचे एकही लक्षण त्यांच्या कथेत दिसत नाहीत किंवा त्यांनी जसा प्रयत्नही केलेला नाही. अस्सल भारतीय संस्कृती त्यांच्या कथांमधून डोकावताना दिसून येते. मग तो चारित्र्याच्या बाबतीत असो किंवा पतीला परमेश्वर मानण्याच्या बाबतीत असो. प्रिया तेंडुलकरांच्या कथांमधील स्त्रीजीवांनी आपल्या जीवनाचा विचार करूनच निर्णय घेतलेला दिसून येतो. पाश्चात्य संस्कृतीत दिसून येणारे स्त्रियांचे मन भरलेलं असतं. पुरुषाला मैत्रीच्या नावाखाली मिठी मारणं या गोष्टी प्रिया तेंडुलकरांना आवडत नाहीत. त्यांनी पारंपरिक भारतीय संस्कृतीत राहणाऱ्या स्त्रीनायिका
आणि त्यांची भारतीय संस्कृती रंगवलेली आहे. या स्त्रीनायिका कितीही आधुनिक सुशिक्षित नोकरी करणाऱ्या असल्या तरी आपली संस्कृती, लग्नसंस्था, प्रेमातील मर्यादा, सासू नवरा मूल इत्यादींची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे शेवटी असेच म्हणता येईल की प्रिया तेंडुलकरांच्या कथांमधील वातावरण हे पूर्णतः भारतीय संस्कृतीने भरलेले दिसून येते. पण या स्त्रिया एकाच विचार करणाऱ्या नाहीत, हेच त्यांच्या कथांचे वैशिष्ट्य आहे. धन्यवाद.